तुमचे पण बॅकलॉग राहिले आहेत का? तुमचा पण M3 राहिला आहे, तुमचा पण M2 राहिलेला आहे, काही काहींचा M1 राहिलेला आहे, काही काहींचा BEE राहिलेला आहे. खूप सारे सब्जेक्ट आपले राहतात, बॅकलॉगच त्याला म्हणतात. तर बॅकलॉग तुमचे पण राहिले असेल तर टेन्शन नका घेऊ, मी आलो आहे ना. मी सांगतो तुम्हाला बॅकलॉग कसे क्लिअर करायचे. हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना, एवढं सांगू शकतो की तुमचे बॅकलॉग जे आहे ना ते क्लिअर होणार आणि तुम्ही इंजिनियर 100% होणार, गॅरंटी देतो. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देणार आहे. कारण बॅकलॉग क्लिअर करता येते नाही मुलांना. आजकालच्या मुलांमध्ये असा कॉन्फिडन्सच नाही राहिला की बॅकलॉग कशा प्रकारे क्लिअर करायचे. एकदम सोपी गोष्ट आहे दादा. खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की ज्या आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे, पण त्याच गोष्टी सोप्या असतात, हे मुलांना माहिती नाही. तर तुम्हाला सांगतो, टेन्शन नका घेऊ. मी ओम जगताप, तुम्ही बघता ओम जगताप एक यूट्यूब चॅनल. फटाफट सबस्क्राईब करा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर तुम्हाला भरपूर सारे जण येऊन म्हणतील की कन्सिस्टन्सी पाहिजे, हार्डवर्क करायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. भरपूर जण येऊन ज्ञान देऊन जातील. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बॅकलॉग क्लिअर करायची असेल तर हा व्हिडिओ बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे नाही सांगत बसणार, कारण ह्या व्हिडिओमध्ये जी रिॲलिटी चालू आहे ना, जे पेपरचा पॅटर्न आपला असतो तो तुम्हाला सांगतो. तुमचा 2019 पॅटर्नचे मुलं आहे, अजून बॅकलॉग राहिलेले 2019 पॅटर्नचे. लास्ट इयरला त्यांच्या बरोबरीचे मुलं निघून गेले आणि हे मुलं अजून सेकंड इयरलाच बॅकलॉग देत आहे. तर 2024 पॅटर्न नवीन आलेला आहे. तर या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, कारण हे मुलं आता नवीन आलेले आणि फर्स्ट इयरचे मुलं आहे की त्यांना माहिती नसतं की बॅकलॉग कशा प्रकारे क्लिअर करायचे. कारण मेकॅनिक्ससारखे सब्जेक्ट जर आज क्लिअर केले ना, तर एवढं गॅरंटेड सांगतो दादा की तू लास्ट इयर काढल्यासारखं आहे. आणि BEE सारखा सब्जेक्ट जर क्लिअर केला तर तू इझिली थर्ड इयरला जातोय. आणि ग्राफिक्स सारखा सब्जेक्ट क्लिअर केला तर तू इझिली सेकंड इयर पास आउट होतोय. आणि आता तुला सांगतो दादा की पेपर पॅटर्न तुमचा कसा असतो आणि कशा प्रकारे पेपर काढायचे. कारण SPBचे पेपर म्हणजे खूप अवघड नाही आहे. माझे पण बॅकलॉग राहिलेले आणि माझे बॅक राहिल्यानंतरच तुला मी सांगतोय की बॅकलॉग कशा प्रकारे क्लिअर करायचे. आणि ज्याचे बॅकलॉग राहिले त्याला हलक्यात घ्यायचं नाही भाऊ, त्याला हलक्यात नाही घ्यायचं. कारण तो माणूस असा खतरनाक कमबॅक करतो ना की समोरचा सुद्धा जाम होऊन जातो. त्यामुळे सांगतो, मराठी भाषेमध्ये सांगतो, सगळ्यात पहिले काय करा, तुम्ही एका जवळच्या शॉपमध्ये जा. तुमच्या जवळ जर दुकान असेल तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर काय करा, तुमच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जेवढ्या असतील ना तेवढ्या समोरच्या दादाला शेअर करा आणि त्याचे झेरॉक्स काढून आणा. पहिले झेरॉक्स काढून आणा. झेरॉक्स काढल्यानंतर ते एकदा घरी गेल्यानंतर रीड करा आणि 2 क्वेश्चन पेपर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या कमीत कमी करा. 2. तुम्हाला जर वाटलं तर 3 सुद्धा करू शकता, 4 सुद्धा करू शकता, पण ॲटलिस्ट 2 करा. आणि टेन्शन आलं की तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठून घ्यायच्या, कशाला टेन्शन घ्या, मी आहे ना. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो डायरेक्ट. युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपर जेवढ्या पॅटर्न असतील ना तुमचे, 24 असेल किंवा 19 असेल, सगळ्या क्वेश्चन पेपर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. लिंकवर क्लिक करा, गुगल ड्राईव्हवर असाल आणि इझिली डाउनलोड करा. सगळं ऐकतं देणार आहे तुम्हाला. फक्त काय करायचं आहे, जायचं आणि प्रिंट मारायच्या आणि अभ्यासाला बिल का. आता भरपूर सारे तुम्हाला जण एवढंच सांगता की हे करा ते करा, पण हे थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये सांगितलं. कारण आपल्या स्टाईलमध्ये मुलांना समजून सांगितलं ना, त्यांना लवकर समजतं. कारण सरांनी समजून सांगितलं ना, आता मी सरांसारखं नाही सांगत तुम्हाला, मी तुमचा सर नाही, तुमचा भाऊ माना मला. बिंदास भाऊ माना, दादा माना, मोठा दादा माना किंवा छोटा दादा किंवा तुमचा मित्र माना मला. तुमचा मित्र ओम दादा जगताप, कारवाडीचा मुलगा आहे मी. दादांनो, टेन्शन घेऊ नका, तुमचे पण सब्जेक्ट क्लिअर होतील. माझे पण झालेले, मी पण भरपूर वेळेस हारलेलो रे, असं नाही की मी हारलो नाही. क्रिटिकलला पेपर गेले होते, मेकॅनिक्स सारखे सब्जेक्ट. आता माझे भरपूर सारे व्हिडिओ इंजिनिअरिंगच्या रिलेटेड टॉपिक असतात. त्यानंतर आता एक नवीन प्लेलिस्ट आणलेली मी, तर ती प्लेलिस्ट 0 to Hero. लक्षात घ्या, 0 to Hero मास्टर क्लास. तर हे क्लास मी स्वतः घेतो आहे मुलांचे. का की आपला मराठी माणूस पुढं गेला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात टॉप गेला पाहिजे आपल्या मराठी माणसांनी. आणि आपल्या मराठीवर आपला गर्व असला पाहिजे. आपली मराठी सगळ्यात भारी, नादच खुळा. मराठी भाषेला जपायचा प्रयत्न करा आणि कसलीही घाई नका करू दादांनो. क्वेश्चन पेपरची लिंक देतोय, डाउनलोड करा, मस्तपैकी जा, झेरॉक्स मारा आणि 2 क्वेश्चन पेपर जरी केला ना, पास होतोय रे दादा, तू पास होतोय. 2 क्वेश्चन पेपर जरी केला तरी तू पास होतोय. कारण रिपीटेड होता रे भाऊ. युनिव्हर्सिटीला एवढा टाईम नाही आहे की क्वेश्चन पेपर ते परत काढतील आणि परत तेच आणि परत हेच. 2 क्वेश्चन पेपर करा, 100% पास होणार तू. आणि जर नाही झाला ना, चॅनल सोडून देईल भाऊ, लॉग आउट करून घे. लक्षात घे, होणार तू पास, 100% सांगतो, तू इंजिनियर होणार. कारण तू ओम जगताप टेक चॅनलला व्हिजिट केलं आहे. लक्षात घे, हलक्यात येऊ नका. ओम जगताप टेक चॅनलला व्हिजिट केलेलं आहे तू. श्री स्वामी समर्थ कमेंट आलीच पाहिजे बाबा. श्री स्वामी समर्थ कमेंट करा, त्यानंतरच मला समजेल की हा व्हिडिओ तुला खूप चांगल्या प्रकारे समजला आहे. कारण असं कोणी समजून सांगत नाही, आपल्या भावासारखं समजून सांगितलं तुम्हाला. कारण मी पण त्या गोष्टीतून गेलेलो आहे दादांना. काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट करा,
नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, कारण माझं पण कुठंतरी काम चालू असतं. आणि तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतो, जेवढे तुम्ही आता इंजिनिअरिंगकडे पळताय ना, सध्या स्कोप लय डाऊन झालेलं आहे, हे पण सांगतो तुम्हाला. कारण खूप सारे जण कटळलेले का बरं की जॉब भेटत नाही. आता तुमची सिच्युएशन छोटी, तुम्ही सध्या सेकंड इयरला, थर्ड इयरला, लास्ट इयरला असतील, काही फर्स्ट इयरला असतील, तर तुमचे सब्जेक्ट नक्कीच क्लिअर होतील. फक्त ही गोष्ट पाळा आणि तुमचा सब्जेक्ट नक्कीच निघेल. आणि मॅथमॅटिक्सचं तर तुम्हाला डाऊट असेल की एक्झाम्पल आता कसे सॉल्व करायचे, काही काहींना लक्षात नाही राहत, फॉर्म्युले कसे पाठ करायचे, याचा व्हिडिओ मी बनवणार, पण मला कमेंट आली पाहिजे. आणि दुसरा व्हिडिओ थेअरीची स्ट्रॅटर्जी काय असते, थेअरीची स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी सांगणार भाऊ, मी आणि मराठी भाषेमध्ये सांगणार, कसं समजलं पाहिजे आपल्या भाषेमध्ये. त्यामुळे सांगतो, ती सुद्धा स्ट्रॅटर्जी मी सांगणार. फक्त कमेंट आली पाहिजे की थेअरीसाठी एक व्हिडिओ बनवा आणि एक आपला मॅथमॅटिक्सचे जे फॉर्म्युले असतात त्यासाठी एक व्हिडिओ बनवा. नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार राहा. ओमदादा जगताप तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवणार. तर तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं फेल्युअर संपल्यासाठी व्लॉग चॅनल, छोटंसं चॅनल व्लॉगिंग स्टार्ट केली, तुमच्या भावाने सपोर्ट करा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समजून सांगायचं आहे आपला मराठी मुलगा काय करू शकतो आणि जर मराठी मुलांनी ठरवलं ना तर काय काय होऊ शकतं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.